18 प्रजातीमध्ये सोबत वाढणार याच्यामध्ये बोर्ड जागा कशी मालकी जागा किंवा सरकारी जागा होते ते आपण तो तुम्ही काय करा की कासव हे करू नका आणि कासव क्षेत्र घेतलं असं तुम्ही पंचनामा करा आणि त्याची कॉपी आम्हाला म्हणालो त्यांना तुम्ही लेखी द्या आम्हाला हे बाधित होतंय हां हां जे फॅक्ट आहे तो आम्ही त्या पंचनाम्यातून करतो. कांदळवन हे झालं नाही ते मानतात खाडी तिकट येतं आपल्याला कांदळवनच्या काहीतरी विचार करतात. कांदळवन म्हणजे खारफुटी खाऱ्या हवेत पाण्यातून जी वगैरे वाढते ती कांदळवनी नाव वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी येथील बागायतवाडी जी मच्छीमारांची रहिवाशी असलेली वाडी आहे, या वाडीमध्ये परप्रांतीय लोकांनी काही जागा घेतलेली आहे आणि ही जागा घेताना त्यांनी समुद्राच्या बरोबर लागून मातीचं भराव टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यासारख्या प्रजातीमध्ये येणाऱ्या झाडाची कत्तल केलेली आहे आणि हे दिवसाडोळ्या सुरू आहे. एकीकडे प्रशासन, सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांनी, स्थानिक नागरिकांनी कांदळवन एखादं झाड तुटलं, एखाद्या ठिकाणी वाळू भराव टाकला तर ताबडतोब त्या ठिकाणी येतात. परंतु परप्रांतीय धनदांडकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. उलट येणाऱ्या पावसामध्ये या मच्छीमारांना, खरं तर हे वांगणी गाव आहे, हे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या भरावामुळे त्या कासवांचं अधिवास नष्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मच्छीमारांनासुद्धा पावसामध्ये उधाणाचं पाणी ह्या मच्छीमारांच्या भरावामुळे या घरामध्ये येऊ शकतं आणि पारंपरिक जी पाण्याची वाट आहे ती पण या भरावामुळे बंद झाली आहे आणि प्रशासनाने ह्यावर योग्य कारवाई न घेतल्यामुळे हे मच्छीमार शिवसेनेकडे आलेत. मी तिथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली आणि या संदर्भात प्रशासनाने जर 1-2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र असं आंदोलन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने करणार आहोत.